नमस्कार गोंयकारो. आज आमच्या मदीं प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर आसा. अमित पाटकर, तुमकां शुभेच्छा 15 ऑगस्टाच्या. नमस्कार. आम्ही हो आज प्रोग्राम जो काँग्रेसीन ठरयलेलो आसा ताजेर खूब जाणांचे प्रश्न, लोक कार्यकर्त्यांचो विचार आनी लोकां पर्यंत पावोवपाचो हो आमी एक प्रोग्राम चालू केलेलो आसा. त्या प्रोग्रामाक आयिल्ले बद्दल अमित पाटकर बाब, थँक्यू व्हेरी मच. आज 15 ऑगस्टाच्या निमित्तान तुम्ही गोंयकारांक कितें संदेश दिवपाक? पयले सुवातेर हांव तुमचे धन्यवाद करता की तुम्ही ही कार्यावळ चालू केल्या. आज 15 ऑगस्टाच्या निमित्तान समेश गोंयकारांक आज स्वातंत्र्य दिसाच्यो हुनुनीत परबी. म्हाका दिसता इतिहास जाणून घेवपाची आज प्रत्येक नागरिकाक, खास करून गोंयकारांक म्हाका दिसता खूप गरज आसा. कित्याक आयच्या ह्या सोशल मिडियाच्या काळांत आणि खास करून जी व्हॉट्सएप युनिव्हर्सिटी जी जाल्या तातूंत अशे खुबशे फेक गोष्टी आणि फेक नॅरेटिव्ह चलतात. सो आय थिंक जे रूट्स कितें आसात, हिस्ट्री कितें आसा, हे म्हाका दिसता जाणून घेवपाची गरज आसा. कित्याक काँग्रेस पक्ष म्हणटा तो म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही स्थापना जाली भारताक स्वातंत्र्य दिवपाक लागून. म्हणजे ही संघटना मग जे काम जाले, ज्यांनी स्वातंत्र्य सैनिकांन जो वावर केलो, महात्मा गांधी आसतले, आमचे पंडित जवाहरलाल नेहरू आसतले, सरदार वल्लभभाई पटेल आसतले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आसतले, अशे हेर कितलेशेच फुडारी ज्यांनी त्या वेळाचेर जे ब्रिटिशाची हुकुमशाही ह्या देशात जी चलिल्ली तांकां खंय तरी भायर उडोवन आमकां एक स्वातंत्र्य मेळपाक जी चळवळ जाली त्या चळवळींतल्यान आयिल्लो हो पक्ष. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसान म्हाका दिसता आज संपूर्ण देशभर जे लोक आसात, जे नागरीक आसात, जी आज इन टर्म्स ऑफ हेल्थ आसतले, इन टर्म्स ऑफ एज्युकेशन आसतले, इन टर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, म्हाका दिसता हाची बुनयाद ही काँग्रेस पक्षान घातली. पूण आमी पळयता की 2014तल्यान जेन्ना भारतीय जनता पार्टीचे सरकार जेन्ना ह्या देशांत आयले तेन्नाच्यान आमी पळयलें की प्रत्येक इशूक खंय तरी हायजॅक करप आनी लोकांक मिसगायड करप, आनी ज्यो तांणी आश्वासनां दिल्ली, जी तांणी प्रॉमिसीस दिल्ली, ती एकूय फुलफील जायना. आनी खंय तरी बीजेपीचे म्हाका दिसता स्वातंत्र्य मनोवपाचें 2014तल्यान चालू जालें. आय थिंक देर इज लॉट वीच वी हॅव टू डिस्कस. आणि एज अ काँग्रेस पक्ष हे आमचो सदांच प्रयास आसतलो की ह्यो ज्यो गोष्टी आसात, जो इतिहास आसा, तो म्हाका दिसता प्रत्येक मनशा मेरेन पावोवपाक जाय आणि हाची बुनयाद कितें हे प्रत्येक मनशा कडेन पावोवपाचो आमी प्रयत्न करतात. तर हालींच आमचे लोकसभा इलेक्शन जाल्लेले आसा आणि आमी आमचो विनिंग कॅन्डिडेट विद्याटो फेर्नांडीस डिक्लेअर जालो आमचो. खूबशे तुम्ही प्रयत्न केले, खूब तुम्ही हार्डवर्क केलो त्या लोकसभा इलेक्शनाच्या फाटीमागे. तुमचो अनुभव आणि तुम्ही हे लोकसभा इलेक्शन कशे विज्युअलायज करता फॉर काँग्रेस अँड फ्युचर ऑफ काँग्रेस? म्हाका दिसता जे लोकसभा इलेक्शन जे जाले हे गोंयचे फुडले पॉलिटिकल इतिहास बरोवपाचो म्हाका दिसता काळ सुरू जाल्लो आसा. आनी हांव कित्याक लागून सांगता, कित्याक गेल्ली 10 वर्सां जर आमी पळयत जाल्यार काँग्रेस पक्ष हो पावरान ना, बीजेपीचे राज्य गोंयान आसा. आणि ह्या काळा भितर 2019 आणि 2022 अशे ह्या 2 सालांनी काँग्रेस पक्षान 2 डिफेक्शनां जाली. पयल्या टायमार 10 आमदार गेले, दुसऱ्या वेळार 8 आमदार गेले. सो खंय तरी एक ट्रस्ट डेफिसीट, खंय तरी लोकांचो विश्वास, कित्याक लोक काँग्रेस पक्ष म्हणून हांकां निवडून हाडटाले आनी हे आपल्या स्वताच्या स्वार्थाक पक्ष सोडून वताले. सो म्हाका दिसता दॅट वॉज अ चॅलेंज. आमचे जे आतां 3 आमदार आसात आनी हेर आमचे बाकीची जी संघटना आसा ही म्हाका दिसता खंय तरी नवी यंग न्यू टीम जी तयार जाल्या. आनी गेल्ले 1.5 वर्स आफ्टर द डिफेक्शन पुराय गोंयभर आमी वी हॅव स्ट्रगल्ड, बिकॉज जेन्ना 2दा डिफेक्शन जाता आणि तुझे 8 आमदार होतात आणि तुझे 3 आमदार जेन्ना उरतात तेन्ना खंय तरी कार्यकर्त्यांचो, खंय तरी वोटरांचो वो मोराल डावन जाता.
सो आय थिंक कमिंग आउट फ्रॉम दॅट सिच्युएशन एक्सटेन्सिव्हली दोन्ही नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवाचे दौरे करप, लोकांक मेळप, कार्यकर्त्यांक मेळप, लोकांक चार्ज करप, म्हाका दिसता ह्या इलेक्शनात आमी पळयलें. आनी ह्या इलेक्शनांतल्यान आमी एक काँग्रेस पक्षान जे आमकां देख आमी घेतली ती म्हणल्यार की ग्राउंडाचेर देर इज लॉट ऑफ एंगर, लॉट ऑफ नेगेटिव्हिटी अगेन्स्ट बीजेपी, ती आमकां ह्या लोकसभेच्या इलेक्शनान पळोवपाक आयली. साऊथ गोवाक आमचे कडेन फक्त काँग्रेस पक्षा कडेन 2 आमदार आशिल्ले, तशेंच उत्तर गोंयान आमचे कडेन 1 आमदार आशिल्ले. पूण ह्या 2 आणि 1 तीन आमदारां घेऊन पक्षान जी कॅम्पेन चलयली, दोन्ही उत्तर गोंयचे आसूं दक्षिण गोंयचे आसूं, म्हाका दिसता खंय तरी आमी परत लोकां कडेन कनेक्ट जाले आणि लोकांनी खंय तरी म्हाका दिसता विश्वास काँग्रेस पक्षा बरोबर आणि हे न्यू टीम, यंग लिडरशीप आणि एक नवे कॅन्डिडेट जे आमी पक्षान दिले, म्हाका दिसता खंय तरी लोकांनी विश्वास दाखोवन तांचे बरोबर लोक रावले. ऑफकोर्स साऊथ गोवान जर तर आमी डेटा एनालिसिस करत जाल्यार 9 जाग्याचेर वी हॅव टेकन लीड. देर आर अबाउट 5 कॉन्स्टिट्युएन्सीज जातून आमचे डेफिसिट इज अबाउट बिलो 2800. सो मोर ऑर लेस 14 मतदारसंघ साऊथ गोवान आर प्रिटी स्ट्रॉंग फॉर काँग्रेस. जर तर आमी सारखे कॅन्डिडेट आणि जर रणनीती आसली जाल्यार 14 जागे हे आमकां साऊथाक जिखपाक जातात. जर आमी उत्तर गोंयान आयले, उत्तर गोंयाचे डेटा जर आमी पळयत, फक्त 5 मतदारसंघान बिकॉज ऑफ मल्टिपल रिझन्स, मे बी स्ट्रॉंग बीजेपी लिडर्स ऑर चीफ मिनिस्टर ऑर द मिनिस्टर, थंय पण आमकां मतां कमी पडल्या. बट ओवरऑल जर आमी नॉर्थाक पळयत जाल्यार 4 मतदारसंघान आमकां लीड मेळिल्ली आसा. 7 मतदारसंघान आवर डेफिसिट इज बिलो 4500. सो 11 मतदारसंघ उत्तर गोंयान देर इज अ स्कोप फॉर काँग्रेस टू विन दीस सीट्स. सो आमी दोनूय जर तर पळयले जाल्यार 14 आणि 11 अशे 25 जाग्याचेर काँग्रेस इज व्हेरी स्ट्रॉंग, which we can win in 2027. So I look at it that this Lok Sabha election is a positive sign for Congress party, where the next government 2027 हे काँग्रेस पक्षाचे आसतले ही म्हाका खात्री आसा. ताका लागून आमकां मेहनत करपाक जाय. वी हॅव टू टेक अप लोकांचे इश्यूज, वी हॅव टू गो टू द पीपल. जी आमची संघटना आसा ती आनी इल्ली मातशी आमकां मजबूत करपाक जाय. आणि म्हाका खात्री आसा की आज जो पीडित गोंयकार आसा, जो युवा आसा जाका अनएम्प्लॉयमेंटाचो तो मार खाता, जे सिनियर सिटीजन लोक आसतले तांकां आज वखदांची सुविधा ना, तांकां आज हेल्थाची सुविधा ना, तांकां आज सोशल सिक्युरिटी ना, बेसिक फेसिलिटी लायक लायट, उदक हे आमकां सारखे मेळना. आणि आमी पळयता की गोंयचे पर्यावरण, गोंयचो एनवायरमेंट खंय तरी बीजेपी सरकारान ह्या गेल्ली 10 वर्सांत डिस्ट्रॉय केलो. गोंयचे कल्चर, गोंयची हेरिटेज ही खंय तरी काबार करपाचो प्रयत्न ह्या बीजेपीन केला. सो ह्यो सगळ्यो मुद्दे, हे सगळे विशय घेवन आमी लोकां कडेन वतले. म्हाका खात्री आसा की आज लोकांचो ऑन ग्राउंड जे मायक्रो इश्यूज आसात, इफ वी आर एबल टू कनेक्ट that the next government in 2027 is Congress हातून मातूय दुबाव. तर फुडें अशें आमकां दिसता, तुमी आतां डेटा दिल्ल्या प्रमाणे लोकांकूय कळटलें की काँग्रेस आज खंयच्या पोझिशनाचेर आसा आनी वी आर केपेबल इनफ टू विन 2027 इलेक्शन्स. सो तुमकां दिसता ही बीजेपीचो डावनफॉल जो आसा तो एकदम शार्प जावपाचो आसा, कन्सिडरींग हे तांचे लोकसभा इलेक्शन पयले आमी फाटल्यो तांचे भितरले घडामोडी जे चलता ते पळोवन तुमकां दिसता की बीजेपी इज टुवर्ड्स द एक्स्ट्रीम डावनफॉल? जर आमी हिस्ट्री पळयत जाल्यार बीजेपीचो डावनफॉल म्हणटा तो 2017तल्यान चालू जाल्लो गोंयांत. 2017 काँग्रेस पक्षाक 17 सिटां मेळिल्ली आणि पुराय गोंयच्या जनतेक खबर आसा की बीजेपी कोणे सत्तेर हाडली. 2022 जर आमी इलेक्शन पळयत जाल्यार परत थंय खंय तरी गोंयकारांक फटोवपाचो प्रयत्न जालो. थंय बी टीम वगैरे वगैरे बाकीचे पार्टीज हाडल्यो आणि खंय तरी गोंयकारांक फोडपाचो प्रयत्न जालो आणि विदाउट इवन टेकिंग पासिंग मार्क म्हणटा तशें टेक्निकली 33% बीजेपीन आपले सरकार केले. सो 2017 जर आमी पळयत जाल्यार बीजेपीचो डावनफॉल हो चालूच जाल्लो. नाव द इश्यू इज दॅट की
कॉन्स्टिट्युएन्सीज विच आर स्ट्रॉंग ऑफ काँग्रेस ऑर वेर पीपल हॅव वोटेड फॉर काँग्रेस आम्ही थंय लक्ष दिवपाक जाय, आम्ही ती भर घालपाक जाय. आणि म्हाका खात्री आसा की येता त्या असेंब्ली इलेक्शन 2027 जी आमची रणनीती आसतली आणि जे आमचे कॅन्डिडेट आसतले, कित्याक 2022 आमी पळयलें की लोकांक जाय आशिल्लें की डिफेक्टरांक तिकीट दिवप ना आणि तो काँग्रेस पक्षान एक प्रयास केलो आणि खंयच्याच डिफेक्टराक तिकीट दिली ना. बरे यंग लिडर्स, वेल एज्युकेटेड लोकांक काँग्रेस पक्षान तिकीट दिवपाचो प्रयत्न केलो. सो येता त्या 2027 काँग्रेस पक्षाचो सेम परत वी विल ट्राय टू गो फॉर लोकांचे प्रतिनिधी किंवा लोकांक जाय आशिल्ले कॅन्डिडेट. आज आमी दोन्ही लोकसभाचे कॅन्डिडेट पळयत जाल्यार पक्षान म्हाका लोकांक जाय तसले कॅन्डिडेट. सो आज लोकां बरोबर लावपी, लोकांचे मुद्दे उठोवपी, लोकांचे प्रश्न घेवपी असल्या लोकांक म्हाका दिसता काँग्रेस कार्यकर्ते आमी मुखार हाडपाची गरज आहा. आनी म्हाका खात्री आसा की आमी जर लोकांची जी नेगेटिव्हिटी ऑन ग्राउंड जी आसा, मायक्रो इश्यूज जर इफ यू आर एबल टू कन्सॉलिडेट जाल्यार पूर्ण बहुमत काँग्रेसीचे सरकार 2027 जाता. आता जो इशू सध्या हुनूनीत जो चालू आसा, वचत थंय लँड ग्रॅबिंग, हिल कटिंग हे चालूच आसा. हाजेर तुमचें कितें म्हणणें आसा? आमी तो सांगले तशें की गेल्ली 10 वर्सां जर आमी पळयत जाल्यार आज गोंयचे डावनफॉल हे बीजेपीच्या राज्यान जाता. मायनिंग गोंयची जी इकॉनॉमी आशिल्ली ताका काबार ह्या बीजेपी सरकारान केली. आज टुरिझम जे एकूच बॅकबोन ऑफ दी स्टेट उरल्या ती खंय तरी काबार करपाचो प्रयत्न सरकार करता. आणि टुरिझमाच्या नांवार हे सरकार गोंयची भाटां, बेसां, जागे विकपाक मुखार सरले. आमी पळयलें की ह्या बीजेपी सरकारान पयलीं 17(2) कायदो हाडलो. खंय तरी फाटल्या दारांतल्यान एंट्री करपाचो एक प्रयत्न केलो गोंयचे जागे विकपाक. ताच्या उपरांत तांणी आनी एक अमेंडमेंट हाडले 16(b). ताच्या उपरांत तांणी आनी एक अमेंडमेंट हाडले 39(a) आणि आमी गेल्ल्या अधिवेशनान पळयलें की हे सरकार आणि हांचे मंत्री फक्त गोंयचे जागे कशे हडप करप आणि जागे कन्वर्ट करून कशे विकप हाजेरूच ह्या सरकाराचो धोर आसा. आमी आज पळयला की ह्या पावसान अनेक जाग्यार गोंयान फ्लड जाले, उदक भरले, रस्ते बंद, रस्त्याचेर माती व्हांवन आयली. हे कित्याक लागून जाता? बिकॉज दीस बीजेपी गव्हर्नमेंट इन दीस लास्ट 10 years आमी पळयला मॅसिव्ह हिल कटिंग जाला, इलिगल लँड फिलिंग जाला, इलिगल शेतां पुरयल्यात. सो समवेर ऑर दी अदर नेचराक जर तूं डॅमेज करता जाल्यार यू विल गेट इट बॅक अँड दॅट इज एक्झॅक्टली वॉट इज हॅपनिंग. आज जे गोंयान पळय आमी जे डिस्ट्रक्शन चल्ला इन टर्म्स ऑफ लँड, ताजो म्हाका दिसता फळ आमकां हे बिकॉज नेचर गिव्स इट बॅक ते म्हाका दिसता ह्या पावसान आमी पळोवन आयले. सो म्हाका दिसता ते मॅसिव्ह लँड कन्वर्जन जे चल्ला आणि गोंयचे पर्यावरण डिस्ट्रॉय करपाचो जो एक प्रयास ह्या बीजेपी सरकारान केला हे म्हाका दिसता खंय तरी बंद जावपाक जाय. गोंय म्हणटा ते आमचे इज अ टुरिस्ट डेस्टिनेशन आणि हांगची कल्चर, हांगचे हेरिटेज इज नोन वर्ल्ड वायड पीपल कम टू गोवा. पूण आमी पळयला की ह्या बीजेपी सरकारान गोंयान कोळशाचे हब करपाचो प्रयत्न तांचो चल्ला. कोळसो इम्पोर्ट करून ताजे हँडलिंग वाडोवपाक डबल ट्रॅकिंग करतात. रोड एक्सपान्शन, कोळशाच्या नांवार रोड एक्सपान्शन चल्ला. सो आय थिंक this development, so-called development which they are doing is causing the destruction of Goa. So I think विविध जाग्याचेर आमी हे मुद्दे उठयल्ले आसात. खंय जे मेगा प्रोजेक्ट्स जे नो डेव्हलपमेंट स्लोप आसतले ते तांणी कन्वर्ट करून ते मेगा प्रोजेक्ट थंय आमी विरोध केल्लो आसा. जंय शेतां फिलिंग जाता थंय आमचो विरोध आहा. सो हे सरकार गोंय काबार करपाक पळय जे कितें करता न्ही थंय एज अ वॉचडॉग आमचे सतत प्रयास आसतलो की आमी वी आर गोइंग टू बी विजिलंट ऑन दीस गव्हर्नमेंट अँड वील नॉट अलाव टू डिस्ट्रक्ट गोवा इन वॉट एव्हर दीस 2 years जे उरला. आता तुम्ही जे सांगले लँड ग्रॅबिंग, मल्टिपल इश्यूज जे सांगले गोंयकारांक फेस करता, तुमकां अशें दिसता की आनी कितें इश्यूज आसा? फॉर एक्झाम्पल लँड ग्रॅबिंग जो आसा तो मेजर इश्यू. आयज वचत थंय आमच्या लोकांचे जागे भायले लोक घेवन वतात, थंय लोकांचे दुखणे आसा. सेकंड थिंग इज अनएम्प्लॉयमेंट. आणि हो जो इश्यू जो आसा तो लोकां पर्यंत खूब दुखणे आसा. तुम्ही हे इश्यूज लोकां पर्यंत आतां चतुर्थी आसात ताजे उपरांत तुमचो डेफिनेटली प्लॅन आसतलो कितें ना कितें. सो तुम्ही हाच्या बद्दल कितें सांगू शकता?
एज अ काँग्रेस पार्टी आमचे रिज्युविनेट करपाक लॉट ऑफ कार्यक्रम वी आर प्लॅन. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिसाक वी आर स्टार्टिंग लॉट ऑफ प्रोग्राम्स. आणि ताच्या मजगतीत आता जेन्ना चतुर्थी येता तेन्ना एन पार्टी लेवल वी हॅव प्लॅन्ड अ चिंतन शिबीर. ताच्या उपरांत लॉट ऑफ ट्रेनिंग प्रोग्राम्स आर देर. आमचे ऑर्गनायझेशनल रिस्ट्रक्चरिंग that also is there. So there are a lot of things, activities which are planned. 2027 लक्षात दवरून ताज्या मदीं आमकां म्युनिसिपालिटी इलेक्शन येता, ताचे पयलीं झेडपी इलेक्शन येता. सो ताजी तयारी म्हणून वी हॅव प्लॅन्ड लॉट ऑफ एक्टिविटीज. पूण आज तुवें म्हणलें तशें की कोर इश्यूज आज गोंयचे आज प्रत्येक सेक्टरान इश्यू आसा. तूं आज युथाचे म्हणत जाल्यार आज भुरग्यांक जॉब ना. सरकारान मुख्यमंत्री अप्रेंटिसशीप स्कीम हाडली. आता त्या स्किमी अंडर भुरगे गव्हर्नमेंट इज एक्चुअली एनकरेजिंग स्टुडंट्स टू फेल, बिकॉज तो कितें म्हणटा की आपूण फेल जालो जाल्यार सरकार आपल्याक 8,000 दिता, 10,000 दिता, वडेवर. तो 1 वर्स वता ताका खंयच्या तरी ऑफिसान घालता, काम कितें करप त्या भुरग्याक खबर ना. आफ्टर 1 year ताजो जेन्ना टर्म सोंपता तेन्ना ही डजंट नो वॉट ही हेज टू डू ऑर वेर ही हेज टू गो. कित्याक ह्या एका वर्सान जर ताका 10,000 रुपये जर मेळटा तर वर्साक तो 1,00,000 रुपया जोडटा, त्या 1,00,000 रुपयाचो तो फोन घेता, और मे बी तो आनी खंय ड्रग्सान वता. बट एट द एंड ऑफ 1 year ही डजंट नो वेर ही हेज टू गो. ताका स्किल डेव्हलपमेंट काय जायना, ताका जॉब ऑपॉर्च्युनिटी ना. सो समवेर आय थिंक दिस सरकार इज एनकरेजिंग द यूथ टू नॉट टू गो टू स्कूल्स. आय थिंक दिस इज अ व्हेरी रॉंग स्कीम विच द गव्हर्नमेंट हेज गॉट. दुसरे, in terms of Niti Ayoga's report, which is headed by the Prime Minister, it is said that we are at the top. दुसरे, आज आम्ही पहिले की रस्त्याचेर कितले गोंयकार म्हणटा, प्रत्येक दिसा आज एक गोंयकाराचो जीव ह्या रस्त्यार वता. सो रोड इन्फ्रास्ट्रक्चर इज बॅड. आम्ही पळयला की इलेक्ट्रिसिटी ह्या सरकारान जो सामान्य बारीक गरीब जो मनीस आसा ताजे आज इलेक्ट्रिसिटी वाडयता. पूण जे क्रोनी मित्र पळय जे सरकाराचे आसात तांचे कडल्यान टॅक्सीस वसूल करप, तांचे इलेक्ट्रिसिटी ड्यूज वसूल करप हे सरकार पळयना. जे सिनियर सिटीजन आसतले किंवा सोशल वेलफेअरा अंडर ज्यो स्किमीचे लोकांक बेनिफिट्स मेळपाक जाय ते फारीक करपाक ह्या सरकारा कडेन पयशे ना. फाटल्या दिसांनी आमी पळयलें की सोशल वेलफेअर डिपार्टमेंटान थंय वयल्यान एक सिलिंगूच पडलें. अरे सोशल वेलफेअर डिपार्टमेंटान वता कोण? थंय वता सिनियर सिटीजन, थंय वता विडो, थंय वता जाणटे लोक. सो असले लोक ज्या ऑफिसान वतात ते ऑफिसाचेर रूप पडटा. सो यू कॅन इमॅजिन द कंडिशन ऑफ दीस गव्हर्नमेंट. सो ह्या सरकाराक गोंयकारांचे पडलेले ना, ह्या सरकाराक गोंयकारांची मातूय काळजी ना. तांकां फक्त करप्शन करपाक जाय. ज्या प्रधानमंत्रीन मॉडेल हाडलो की स्मार्ट सिटी, आज तू म्हाका एक स्मार्ट सिटी ह्या इंडियेन दाखय की ती सारकी जाल्या ऑर इट इज इन परफेक्ट कंडिशन. आज आमचे लायव्ह उदाहरण म्हणटा ते पणजे सिटी. तांणी स्मार्ट सिटी करून ती स्मार्ट सिटी करून उडयली. आज प्रत्येक पणजेकार आज थंय त्रासान आसा. सो दिस इज ओन्ली लोकांक मिसगायड करपाचो म्हाका दिसता बीजेपीन गेल्ल्या 10 वर्षांत प्रयत्न केलो. आणि ह्या लोकसभेक आमी पळयलें की तांची जी बंडलां आशिल्ली ती आज खंय तरी भायर आयिल्ली आसा. म्हाका खात्री आहा की आता फुडले बाय नोव्हेंबर म्हणल्यार जे 3 राज्यांनी इलेक्शन जावपाचें आसा थंय काँग्रेस पक्ष 3 राज्यांनी थंय सरकार स्थापन करतलो. आणि येता त्या काळात हे मोदीचे जे सरकार, तो आता मोदी सरकार ताका म्हणना, तुझं पळयत जाल्यार तो एनडीए सरकार म्हणपा लागला. सो तेय खंय तरी धोक्यान आसा. आणि येणाऱ्या काळात तूं पळयतलो की खंय तरी इंडिया आघाडी हे सेंटराक सरकार करतली. तर आजच्या ह्या प्रोग्रामाक एक लास्ट क्वेश्चन तुमचो हांव वेळ घेतला. एक लास्ट क्वेश्चन तुमकां अशी कितें मेसेज तुमच्या कार्यकर्त्यांक ह्या प्रोग्रामाच्या माध्यमांतल्यान दिवपाची आसा? की आज 15 ऑगस्ट आणि ह्या देशात स्वातंत्र्य मेळपाक लागून म्हाका दिसता प्रत्येक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसीचो जो वर्कर आशिल्लो, जो कार्यकर्तो आशिल्लो, ज्यांनी आपले जीवनाचे त्याग दिले, बलिदान दिले ह्या देशाक स्वातंत्र्य मेळपाक. आणि ताज्या उपरांत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसीन ह्या देशाक लागून जो उबार हाडपाक जी फाउंडेशनां घातली, जी बुनियाद घातली, आणि प्रत्येक नागरिकाक जो आज अधिकार आणि जो प्रोटेक्शन आसा तो म्हाका दिसता आमच्या संविधानान ताका प्रोटेक्शन मेळटा.
गेल्ले 10 वर्सां आमी पळयले की खंय तरी हे आमचे प्रोटेक्शन, आमचे सुरक्षा कवच जे संविधान आसा ताजेर खंय तरी अटॅक जाता, ते खंय तरी चेंज करपाचो प्रयत्न चल्ला. सो म्हाका दिसता आज प्रत्येक काँग्रेसीचे जे आमचे कार्यकर्ते आसात, बूथ लेवलार आसतले, ब्लॉक लेवलार आसतले, डिस्ट्रिक्ट लेवलार आसतले, स्टेट लेवलार आसतले, आज प्रत्येक आमच्या मनशाची जबाबदारी आसा. कित्याक गोंयचे आज लोक पीडित जाल्ले आणि ते आमकां एज अ फॉर्मिडेबल ओपोजिशन आणि ते आमचेर विश्वास दवरून आसात. येता त्या 2027च्या इलेक्शनान जर आमी गोंयकारांक ह्या पिडितांतल्यान मुक्त करतले जाल्यार म्हाका दिसता आमी लोकां मेरेन पावपाक जाय. लोकांचे समस्या, लोकांचे इश्यूज हे आमकां घेवचे पडटले आणि हे जर आमी लोकां कडेन कनेक्ट करपाक पावले जाल्यार म्हाका दिसता जो गोंयकार आज पीडित आसा ताका आमी मुक्त करपाक पावतले. सो आयच्या ह्या स्वातंत्र्य दिसा म्हाका सगळे आमचे जे काँग्रेसीचे जे कार्यकर्ते आसात, आमचे जे बूथ लेवल वर्कर आसतले, आमचे ब्लॉक लेवलार आसतले, डिस्ट्रिक्ट लेवलार आसतले, स्टेट लेवलार आसतले, सगळ्यांक हांव उलो मारता की आज प्रत्येक गोंयकार आमकां एक होप म्हणून पळयता. आज प्रत्येक गोंयकाराक दिसता की काँग्रेस पक्ष आमकां परत वाचयतलो. जशे 1947 जेन्ना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसीन जेन्ना स्वातंत्र्य दिले, तशेंच आज दुसऱ्या स्वातंत्र्याची म्हाका दिसता गरज आहा. ह्या बीजेपी कडल्यान गोंयकारांक आज मुक्ती जाय. सो आमी सगळे एकठांय येवया आनी म्हाका दिसता ह्या गोंयकाराचो जो एक होप आसा तो होप म्हाका दिसता खंय तरी आमी रियालिटीन टर्न करपाक प्रयत्न करया. थँक्यू अमित बाब, तुमचो वेळ दिल्या बद्दल थँक्यू. देव बरें करूं.